चला विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत भागाकार. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे का, भागाकार ही क्रिया अगदीच सोपी आहे, पण भरपूर विद्यार्थ्यांना भागाकार जमत नाही. त्यामुळे आता 5वी 9वीला आपण कशी तयारी करणार? मग आपल्याला 5वी 9वीच्या क्लासेसची सुरुवात होईपर्यंत बेसिकचा पाया पक्का करून घ्यायला पाहिजे, हो की नाही? त्यासाठीच मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण सुरू करतोय आजच्या या व्हिडिओमध्ये भागाकाराची सोपी पद्धत. विद्यार्थ्यांनो, आपल्याला काटछाट करायची असते आणि इथून पुढे आपल्याला काटछाट करताना आडव्या पद्धतीने काटछाट करायला सांगतात, पण त्यावेळेला आपल्याला काय होतं, खूप वेळा कन्फ्युजन मध्ये जातो आपण. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे जर भागाकाराची मांडणी केली तर आपला भागाकार कधीच चुकणार नाही. आणि या पद्धतीची मांडणी केली तर तुम्हाला नक्कीच आडवा भागाकार सुद्धा पटकन लक्षात येईल. बघा विद्यार्थ्यांनो, आता भागाकार ही खूप सोपी क्रिया आहे बरं का, पण भरपूर विद्यार्थ्यांना भागाकार म्हटलं की भीती वाटायला लागते. बापरे टीचर, भागाकार म्हणजे आम्हाला नकोच वाटतो, किंवा भाग घालायचा कसा हेच समजत नाही. आता आपण अगदी छोट्या उदाहरणापासून मोठ्या उदाहरणापर्यंत जाणार आहोत की भाग घालायचा कसा, आणि आपला भागाकार बरोबर आलाय का नाही हे सुद्धा आपल्याला पडताळून पाहावं लागेल. मग आता प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याला दाखवत बसायचं का माझं गणित बरोबर आलंय का बघ, नाही दाखवायचं. मग त्याची एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला विद्यार्थ्यांनो, आता पहिलं गणित बघा काय आहे, 2/4 आहे. हा भागाकार तर सगळ्यांनाच येतो, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा बघा. विद्यार्थ्यांनो, जी संख्या आपल्याला चमच्यात दिलेली असते की नाही, त्या संख्येने आपल्याला काय करायचं असतं, भागायचं असतं. बघा, 2च्या पाडामध्ये 4 हा अंक आहे का हेच बघायचं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भागाकार येतो, त्यामुळे हा व्हिडिओ नकोसा वाटेल, पण तुम्ही विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, कारण शेवटपर्यंतचे गणित आहेत की नाही त्यामध्ये आपल्याला वेगळं काहीतरी शिकायला मिळणार आहे. 2च्या पाड्यात आपण 4 आहे का बघतो, किती नंबरला आहे तर 2 नंबरला आहे, म्हणून तो नंबर आपण वर लिहितो. आणि 4 ही संख्या पाड्यात आहे म्हणून 4, आणि यांचा मग यांचे होते वजाबाकी. 4 मधून 4 गेले, राहतात किती, 0. तर ही 0 म्हणजे काय असणार आहे विद्यार्थ्यांनो, बाकी असणार आहे. आणि आपला भागाकार किती असणार आहे, 2. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे या भागाकाराचं, 2 असणार आहे. आता हे तर एकदम साध्या पद्धतीचं आहे टीचर, आम्हाला याची काही गरज नाहीये. आम्हाला पुढचं तर बघा. आता पुढचं उदाहरण काय, 5/15 आहे. आता भरपूर विद्यार्थी काय करतात बघा, 5/15 म्हणले की 5 त्रिक 15 असं करतात. विद्यार्थ्यांनो, ही सुद्धा पद्धत बरोबर आहे, पण कधी बरोबर आहे, ज्या वेळेला अशी एखादीच संख्या आलेली असते की नाही त्यावेळेला ही पद्धत बरोबर आहे. ज्या वेळेला आपल्याला अशा काही संख्या दिलेल्या असतात त्यावेळेला काय करायचं, मग तुम्ही म्हणाल टीचर याचा काय बरं उपयोग, किंवा ही वेगळ्या पद्धतीने कसं करायचं, बघूयात. आता हे पुढच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगते की वेगळ्या पद्धतीने तुम्ही कसं करणार आहात. आणि ज्या वेळा चमच्यातील संख्या आणि भागाकार या दोन्हींचा गुणाकार केलेला असतो त्यावेळेला आपल्याला इथली संख्या मिळते. जसं की 5 गुणिले 3 केलं तर तुम्हाला 15 भेटून जातं. बघा विद्यार्थ्यांनो, आता पुढे गणित दिलेलं आहे 9/1827. आता याचा भागाकार कसा करायचा, किंवा याचा भागाकार करताना कोणती पद्धत नेमकी वापरायची? विद्यार्थ्यांना आपण एका संख्येचा विचार करूया, एका संख्येचा. 9 पेक्षा 1 ही संख्या लहान आहे, म्हणून आपण काय करूयात, शून्याचा भाग देऊयात. मग इथं 0, परत 1 मधून 0 गेला, 1च राहिला, वरून हा 8 ओढला खाली, मग इथं झाले 18. आता शोधायचं 9च्या पाडामध्ये 18 आहे का, हो आहे. किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. मग 18, मग 18 मधून 18 गेले 0, परत हा 2 खाली ओढायचा आहे आणि इथं ठेवायचा. बघा आता 9 पेक्षा 2 ही संख्या लहान आहे, किंवा 9च्या पाडामध्ये 2 येतच नाही, आहे की नाही, म्हणजे लहान संख्या आहे, म्हणून परत कितीचा भाग बसला, शून्याचा भाग बसला, परत 0. चला 2 मधून 0 गेले, 2 राहिले, परत ह्या 7ला खाली ओढा, इथं ठेवा, 27 झाले. आता मला सांगा 9च्या पाड्यात 27 आहे का, 9 त्रिक 27. बघा 9 त्रिक 27, आणि मग इथे येणार 27, 27 मधून 27 गेले 0. आता हा भागाकार बरोबर आहे का, कसं बघायचं, बघा विद्यार्थ्यांनो, काय करायचं, जो काही भागाकार आलेला आहे तो भागाकार ऍज इट इज लिहून घ्यायचा. आता पहिल्या शून्याला बिलकुल किंमत नसते, त्यामुळे या शून्याचा काहीही उपयोग नाही. गुणिले चमच्यातील संख्या किती आहे, 9, यांचा गुणाकार जर 1827 आला तरच आपला हा भागाकार बरोबर आहे, हे आपल्याला कन्फर्म होतं. बघा आता काय करायचं, 9 त्रिक 27, 27 ला 7, कॅरी मध्ये गेले 2. आता 9ने किंवा कोणत्याही संख्याने शून्याला गुणले असता उत्तर काय येतं विद्यार्थ्यांनो, 0च येतं. मग वरचा हातचा जसाच्या तसा ठेवा, आणि 9 दोन्ही 18, 1827 जर आपल्याला गुणाकार मिळाला तरच आपला हा भागाकार काय आहे, बरोबर आहे. आता इथे सुद्धा पुढे बघा, भरपूर विद्यार्थ्यांना हे गणित दिलं की विद्यार्थी काय करतात, 6 36, 6 42 आणि 6 8
48. असं करा, मग तुम्हाला काय मिळेल? 778 गुणिले 6. असं केलं तर तुम्हाला ही संख्या मिळणार आहे का? बघूयात आपण. 8 सम 48, 48 ला 8, हातचे आले 4, 7 चकून 42, 42 आणि 4 46, 46 ला 6, हातचे आले 4, 6 6 36, 36 आणि 4 40. मग तुम्हाला तर इथं फक्त 4068 एवढीच संख्या मिळाली आणि तुम्हाला तर इथं खूप मोठी संख्या दिली. मग तुमचा भागाकार चुकलाय हे निश्चित आहे. मग काय करायचं विद्यार्थ्यांनो? स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक संख्या सोडवायची आहे. एका संख्येचा विचार करून आपल्याला हा भागाकार सोडवायचा आहे. बघा आता सुरुवातीला काय करायचंय? 6च्या पाडामध्ये 3 आहे का बघायचंय. आहे का? नाहीये. चला मग शून्याचा भाग द्या. परत शून्याचा भाग द्या. 3 मधून शून्य गेला 3च. चला मग ह्या 6ला दोर लावा, खाली ओढा, 6 झाले 36. 6च्या पाडामध्ये 36 आहे का? हो आहे. किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. म्हणून तो नंबर आपण वर लिहितोय आणि 36 संख्या खाली घेतोय. 36 मधून 36 गेले, शून्य राहिले. चला वरून 4 ओढा खाली. 4चा विचार करूया. 6च्या पाड्यामध्ये 4 आहे का? नाही. मग काय करणार आपण? शून्याचा भाग देणार. परत इथं शून्य आहे की नाही? 4 मधून शून्य गेले 4. चला पुढच्या 2 ला ओढा खाली ठेवत 4च्या समोर 42 बनले. 6च्या पाड्यामध्ये 42 आहे का? हो आहे. किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. 6 7 42 म्हणजे पूर्ण भाग बसला 42. ठीक आहे. 42 मधून 42 गेले, शून्य राहिले. त्याला 4ला परत खाली ओढा. मग मला सांगा विद्यार्थ्यांनो, परत 6च्या पाडामध्ये 4 आहेत का? नाही. 4 ही 6 पेक्षा लहान संख्या आहे म्हणून आपण परत कितीचा भाग दिला? शून्याचा भाग दिला. परत आपल्याला हे 8 खाली ओढायचे आहेत आणि मग ह्या 4 समोर ठेवायचे. झाले किती? 48. आता सांगा मला 6च्या पाडामध्ये 48 येतात का? येतात. किती नंबरला आहे? 8 नंबरला. 6 48. मग आपल्याला बाकी किती भेटते विद्यार्थ्यांनो? 0. आता आपण बघूयात की आलेला भागाकार आणि चमच्यातील संख्या या दोन्हींचा गुणाकार केल्यावर आपल्याला ही संख्या मिळते का? जर आपलं उत्तर हो असेल तर आपला भागाकार बरोबर आला. चला करून बघूयात. मग आता सुरुवातीच्या शून्याला बिलकुल किंमत नसते, आहे की नाही? चला मग आपण तरी पण काय करूयात? शून्य मांडून घेऊयात आणि नाही मांडलं तरी चालते. ठीक आहे. जो काही भागाकार आलाय ना तो आपण या पद्धतीने लिहून घेऊ. चमच्यातील संख्या 6 आहे, तिला इथं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ठेवून देऊ. चला 8चा पाडा 6 पर्यंत म्हणा किंवा 6चा पाडा 8 पर्यंत म्हणा, गुणाकार कसाही केला तरी चालतो. ठीक आहे. 6 8 48. 48 ला 8, हातचे आले 4. कोणत्याही संख्येने शून्याला गुणला असता उत्तर काय येतं? 0च येतं. मग जो काही हातचा आलेला आहे तो ऍज इट इज आपल्याला ठेवून द्यायचा आहे. 7 चकून 42. 42 ला 2, हातचे आले 4. परत 6 आणि शून्याला गुणलं तर उत्तर आपलं 0च येणार आहे. वर जो हातचा आलाय तो ऍज इट इज खाली ठेवा. परत 6 आणि 6ला गुणा. 6 36. बघा बरं आलं का? 36 42 48. 36 42 48. बघा विद्यार्थ्यांनो, आपला भागाकार बरोबर आलाय का नाही ह्या शोधण्यासाठीची ही एक सोपी ट्रिक आहे.